मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. राज्यात महापालिका झेडपीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजणार. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार. भारतीय मुस्लिमही हिंदूच, आपल्याला सर्वांची घरवापसी करायची आहे. सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान. हिंदूंनी 3 मुलं जन्माला घालावीत, भागवतांचा पुनरुच्चार. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं शैक्षणिक सरकारी नोकरीतील 5% आरक्षण रद्द. राज्य सरकारकडनं सुधारित शासन निर्णय जारी. पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 4 राज्यात एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा. मार्च महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार, सूत्रांची माहिती. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार जाहीर. साहित्य क्षेत्रातल्या भरीव कामगिरीबद्दल गौरव. सोन्याचे भाव प्रतितोळा 1 लाख रुपयांपर्यंत खाली येण्याचा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा अंदाज. सोन्याचे भाव प्रतितोळा 3000 तर चांदीचे भाव प्रति किलो 3000 घसरले. चार वर्षात MMRDAनं 9405 कोटींचे भूखंड विकले. आणखी 11177 कोटींची जमिनीच्या विक्रीचा प्रस्ताव. BKC ओशिवरा वडाळ्यातली भूखंड विकणार. अहिल्यानगरच्या कोपर गावात बोगस खतांचा ट्रक जप्त. तब्बल 477 बॅग्स बोगस खत जप्त. जप्त खताची किंमत 6 लाखांहून अधिक असल्याची माहिती. ट्रक चालकासह 4 कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल. वाशिममध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात. वाशिममध्ये टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोला अवघा 6 रुपये किलो दर. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. वाढवण बाधितांना हेक्टरी 2.5 कोटींपर्यंत मोबदला मिळणार. सरकारकडनं भूसंपादित जमिनीच्या मोबदल्याचे दर निश्चित. किल्ले रायगडावरील रोपवे सेवा 6 दिवसांसाठी बंद. 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम. 1 मार्च पासून रोपवे सेवा पुन्हा सुरळीत होणार. पुणे स्थायी समितीची 23 फेब्रुवारीला निवडणूक. आज अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी. भाजपचाच अध्यक्ष होण्याची शक्यता. आणि महापालिकेत 1.25 वर्षाचा फॉर्म्युला. विरोधी पक्षनेत्यांसह इतर समित्यांच्या सदस्यांसाठीही 1.25 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब. महापालिकेत प्रत्येकाला संधी देण्यासाठी निर्णय. नादाला लागाल तर 22 प्रकरणं बाहेर काढणार. धनंजय मुंडेंना मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा.